तर याच्यातले एक्झाम्पल स्टार्ट करूया. बघा काय सांगितले. फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट हुज पोलर कोऑर्डिनेट्स आर. म्हणजे हे पोलर कोऑर्डिनेट्स त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यावरून आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहे. मग बघा काय काय करायला लागते ते. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल, पोलर कोऑर्डिनेट्स त्यांनी दिलेले आहेत. ते सांगितलेलं आहे √2, π/4 दॅट इज इक्वल टू r, θ. या फॉर्मॅटमध्ये पोलर कोऑर्डिनेट सांगितले जातात. म्हणजेच r इक्वल टू √2 असं म्हणायला लागलं. r इक्वल टू √2 अँड θ इज इक्वल टू π/4. आता कार्टेशियन कोऑर्डिनेट्स म्हणजे x, y. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर x, y that is equal to r cos theta, r sin theta. म्हणजेच x इक्वल टू r cos theta, y इक्वल टू r sin theta. डायरेक्ट हे लिहिलं तरी पण चालते. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. therefore x इक्वल टू √2 into cos π/4, y इक्वल टू √2 इंटू साइन π/4. एवढं सोडवायचं आहे फक्त आता. therefore x इक्वल टू √2 cos π/4 म्हणजे 1/√2, y इक्वल टू √2 साइन π/4 म्हणजे 1/√2. हे √2 ला √2 कॅन्सल, हे √2 ला हे रूट कॅन्सल. therefore x, y is equal to 1, 1. These are nothing but the Cartesian coordinates. हे या पद्धतीनं सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला सोडवायचे आहेत. सेकंड एक्झाम्पल, पोलर कोऑर्डिनेट्स आर. काय सांगितलं त्यांनी? 4, π/2 दॅट इज इक्वल टू r, θ. म्हणजे r इक्वल टू 4, θ इक्वल टू π/2. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर. रिक्वायर्ड कार्टेशियन coordinates are x, y that is equal to r cos theta, r sin theta. Therefore x equal to r cos theta, y equal to r sin theta. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. x equal to 4 cos π/2, y equal to 4 sin π/2. cos 90 होणार 0, ही टर्म 0 होते. मग 0 इंटू 4 हे 0 येणार. y इक्वल टू साइन 90 ची व्हॅल्यू 1 आहे. 4 इंटू 1 4. therefore x, y इज इक्वल टू 0, 4. हे त्याचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स.
नेक्स्ट एक्झाम्पल. पोलर कोऑर्डिनेट्स आर p/4, 3π/4, that is equal to r, theta. Therefore, r equal to 3/4, theta equal to 3π/4. असे. मग याच्यावरून कार्टेशियन कोऑर्डिनेट्स लिहूया. रिक्वायर्ड कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर x, y, that is equal to r cos theta, r sin theta. Therefore, x equal to r cos theta, y equal to r sin theta. Therefore, x equal to r ची व्हॅल्यू आहे 3/4. इथे येणार cos 3π/4, y ची व्हॅल्यू r sin, सॉरी, r घेऊया इथं आपण डायरेक्ट. r किती आहे 3/4 आणि साइन अँगल आहे 3π/4. मग हा जो अँगल 3π/4 आहे यालाच तुम्ही असं लिहू शकताय 4π - π डिव्हायडेड बाय 4. 4 ने डिव्हाइड जर तुम्ही केलं तर हे येणार पाय मायनस π/4. ही व्हॅल्यू दोन्ही ठिकाणी वापरून घेऊया आणि बघूया पुढे सिम्प्लिफिकेशन करून त्याचं काय होते ते. देअरफॉर x इक्वल टू 3/4 cos π - π/4, y इक्वल टू 3/4 sin π - π/4 हे असेल. देअरफॉर x इक्वल टू हे 3/4 तसंच आहे. इथं फक्त पाय आहे, डिव्हायडेड बाय 2 नाही, त्यामुळे कॉसचं कॉसच राहणार. येणार cos π/4. मग पाय मायनस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट, तिथं साइन पॉझिटिव्ह असते, हे कॉस आहे, त्यामुळे ह्याचा आन्सर येणार मायनस. असं सेम इथं पण काम करायचं आहे. 3/4 इथं पण येणार साइन π/4च येणार. अँगल फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे, त्यामुळं याची जी व्हॅल्यू साइन साइन व्हॅल्यू आहे सेकंड क्वाड्रंट, चुकलं बघा, इथं अँगल सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तर सगळेच पॉझिटिव्ह असतात, पण सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह आहे, इथं साइनच आहे, त्यामुळे हे प्लस येणार. आता यांच्या व्हॅल्यूज फक्त वापरा. हे मायनस पुढे घेतोय, -3/4 कॉस 45 ची व्हॅल्यू आहे 1/√2, y इक्वल टू 3/4 साइन 45 ची व्हॅल्यू आहे 1/√2. हे टोटल किती होईल मग? देअरफॉर x इक्वल टू -3/4√2 आणि y इक्वल टू 3/4√2. देअरफॉर x, y एकत्र फक्त मांडून घ्या. दिस इज इक्वल टू -3/4√2 आणि 3/4√2 हे त्याचं आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, त्याचे पोलर कोऑर्डिनेट्स लिहून घेऊया. पोलर कोऑर्डिनेट्स आर थीटा इक्वल टू, इथं काय दिले बघा, 4π - 3 - 2 - 3 - 4 - 2 - 3 - 4 - 2 - 3 - 4 - 2 - 3 - 4 - 2 - 3 - 4 - 2 - 3 - 4 - 2 - 3 - 4 - 2 - 3 - 4 - 2 - 3 - 4 - 2 - 3 - 4 - 2 - 3 - 4 - 2 - 3 - 4 - 2 - 3 - 4 - 2 - 3 - 4 - 2 - 3 - 4 - 2 - 3 - 4 - 2 - 3 - 4 - 2 - 3 - 4 - 2 - 3 - 4 - 2 - 3 - 4 - 2 - 3 - 4 - 2 - 3 - 4 - 2 - 3 - 4 - 2 - 3 - 4 - 2 - 3 - 4 - 2 - 3 - 4 - 2 - 3 - 4 - 2 - 3 - 4 - 2 - 3 - 4 - 2 - 3 - 4 - 2 - 3 -
हे असं दिलेलं आहे. देअरफोर आर इक्वल टू 1/3 थीटा इक्वल टू 7π/3. आता याच्यावरून मला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स लिहायचे आहेत. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर x, y that is equal to r cos theta, r sin theta. Therefore x equal to r cos theta, y equal to r sin theta. तर त्याच्यामध्ये या व्हॅल्यूज वापरून घेऊया. Therefore x equal to 1/3 cos 7π/3, y equal to 1/3 sin 7π/3. आता इथं जो अँगल सांगितलेला आहे 7π/3, त्याला आपण काय करूया, 3च्या पटीत ऍडजस्ट करूया. म्हणजे 6π + पाय /3. 3 इथं जर डिव्हाइड केलं तर तुम्ही 3 2 6 + π/3 असं येईल. ही व्हॅल्यू आता इथं दोन्ही ठिकाणी यूज करूया आणि त्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. देअरफॉर x इक्वल टू 1/3 cos 2π + π/3, y equal to 1/3 sin 2π + π/3. मग 2π + थिटा, 2π म्हणजे 360, एक पूर्ण कंप्लीट रोटेशन, प्लस थिटा म्हणजे अँगल फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जातोय. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे रेशो पॉझिटिव्ह, त्यामुळे याची व्हॅल्यू प्लस येणार, याची पण व्हॅल्यू प्लस येणार. इथं 2π आहे, डिवायडेड बाय 2 नाही, त्यामुळे कॉसचं कॉस, साईनचं साईनच राहणार. x इक्वल टू 1/3 आणि इथं येणार cos π/3. बरोबर आहे का बघा. त्यानंतर y साठी 1/3 इंटू साइन π/3. मग आता याच्यावरून व्हॅल्यूज आपल्याला पुढच्या घ्याव्या लागतील. x इक्वल टू 1/3 cos 60, cos 60 येणार 1/2, y इक्वल टू 1/3 sin 60, ते येणार √3/2. म्हणजे मग हे टोटल किती होते बघा. देअरफॉर x इक्वल टू 1/6, y इक्वल टू √3/6. बरोबर आहे. जरा कशा पद्धतीने घेतले आपण ते व्हॅल्यू चुकले बघा इथं आर साठी. मी एक काम करतोय फक्त इथं, आता सगळं बदलत बसत नाही, कारण व्हॅल्यू दिले काय बघा, 1/2 दिले आर ची व्हॅल्यू, आणि इथून पुढे मी आर इक्वल टू 1/3 वापरले. फक्त एक किरकोळ चेंज करतोय, हे जे पहिलं दिलेलं आहे इथं मी फक्त 1/3 करून घेतोय, आणि मग नंतर तुम्ही काय करा, 1/2 घेऊन तुमचं तुम्ही सोडवून बघा, काय किरकोळ इथं चेंज होईल फक्त. देअरफॉर x, y इक्वल टू 1/6, √3/6. हे जर 1/2 असतं तर इथं काय झालं असतं, 1/2 इंटू 1/2 म्हणजे 1/4 आलं असतं, आणि इथं 1/2 इंटू √3/2 म्हणजे त्या परिस्थितीत काय आलं असतं बघा आन्सर, 1/4. काय झालं
1/4 कॉमा √3/4 असा आन्सर आला असतं जर आर इक्वल टू 1/2 असतं तर इथं झाले, सांगितले तुम्हाला काय बदल करायला लागते, करून बघा, काय अडचण असेल तर सांगा मग त्याच्यामध्ये. नेक्स्ट प्रॉब्लेम. फाइंड द पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट हुज कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर. आता त्यांनी कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि त्याचे पोलर कोऑर्डिनेट्स तुम्हाला काय केलेले त्यांनी विचारलेले आहे. बघूया मग काय करायला लागते ते ह्याला. फर्स्ट प्रॉब्लेम त्यातला, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर. असं सांगितलेलं आहे. म्हणजेच x = √2, y = √2. म्हणजे ह्याचा हा जो पॉइंट आहे तो पॉइंट दोन्ही पॉझिटिव्ह आहेत बघा, एक्स पण प्लस आहे, वाय पण प्लस आहे. देअर फोर दिस पॉइंट लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. हा पॉइंट फर्स्ट क्वाड्रंट मधला आहे. त्यामुळे ह्यांच्या चिन्हावरून पहिल्यांदा तुम्ही क्वाड्रंट जो काही आहे तो ठरवू शकता. आता आपल्याकडं x = r cos θ. बघा फॉर्म्युले कुठले कुठले आहेत आपल्याकडे. y = r sin θ आणि r = √x² प्लस y². असे फॉर्म्युले आहेत. एक 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 वापरूया आता त्याच्यामध्ये, बघूया काय काय तयार होते. सगळ्यात पहिल्यांदा हे आर वापरून घेतो, कारण त्याशिवाय पुढच्या व्हॅल्यूज लिहिता येणार नाही आहेत मला. r = √x² म्हणजे √2 चा स्क्वेअर, तो येणार फक्त 2. परत y चा स्क्वेअर, तो पण 2 येणार. म्हणजे हे होणार रूट मध्ये 4, म्हणजेच r = 2 येणार आहे. आता कॉस थिटा साइन थिटा हे काढून बघूया काय येते ते. मग कॉस थिटा = ह्याच्यावरून काय येईल बघा, x/r येणार. एक्स किती आहे, एक्स आहे √2, आर आहे 2, म्हणजे हे सोडवून होणार 1/√2. त्याच्यानंतर आहे साइन थिटा, तिथे येणार y/r. तिथं पण अशाच व्हॅल्यूज येतील. मग जर ह्या दोघांच्या वरून आणि क्वाड्रंट वरून जर तुम्हाला अँगल समजला तर टॅन वगैरे काढायची काही गरज नाही. तुम्ही तेवढ्यावरून सुद्धा तुम्ही अँगल सांगितला तरी पण चालेल. तरी सुद्धा बघा इथं, मग याच्यावरून टॅन थिटा काय येईल. टॅन थिटा = साइन थिटा डिव्हायडेड बाय कॉस थिटा. मी जर हे काळजीपूर्वक बघितलं, दोन्ही व्हॅल्यूज सेम आहेत, मग ते कॅन्सल होणार आणि आन्सर इथं 1 येणार. आता या तीनही व्हॅल्यूज वरून तुम्ही असं सांगू शकताय थिटा = π/4. हे तुम्ही सांगू शकताय. मग थिटा = π/4 मिळालं, r = 2 मिळालेलं आहे. देअरफोर पोलर कोऑर्डिनेट्स आर. r, थिटा दॅट इज इक्वल टू, आर ची व्हॅल्यू आहे 2, थिटाची व्हॅल्यू आहे π/4. हे त्याचं आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम त्याच्यातलाच. आता त्यांनी कार्टेशियन कोऑर्डिनेट्स जे दिलेले आहेत ते मी डायरेक्ट असे लिहून घेतो. x, y = 0, 1/2. हे कोण आहेत, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स.
म्हणजेच तुम्ही याच्यावरून असं लिहू शकताय x इक्वल टू 0, y इक्वल टू 1/2. ज्या अर्थी याचा x कोऑर्डिनेट 0 आहे त्या अर्थी हा पॉइंट y ऍक्सिस वरती आहे आणि y इक्वल टू 1/2 आहे, प्लस आहे, याचा अर्थ हा पॉझिटिव्ह y ऍक्सिस वरचा पॉइंट आहे. धिस पॉइंट lies on पॉझिटिव्ह y ऍक्सिस. आता परत एकदा सगळे फॉर्म्युले मांडून घेऊया. x इक्वल टू r cos थिटा, y इक्वल टू r sin थिटा आणि r इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. मग आर फाइंड आउट करूया. व्हॅल्यूज वापरा त्याच्यामध्ये. आर इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू 0 आहे, त्याचा स्क्वेअर आणि 1/2 चा स्क्वेअर 1/4, त्यामुळे हे येणार रूट मध्ये 1/4 येणार, म्हणजेच आर इक्वल टू त्याचं स्क्वेअर रूट 1/2 येणार. ही व्हॅल्यू तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. त्याच्यानंतर मला आता थिटा फाइंड आउट करायचा आहे. मग कॉस थिटा इक्वल टू एक्स अपॉन आर, साइन थीटा इक्वल टू y अपॉन आर. देअरफॉर कॉस थीटा इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू 0 आहे, आर आहे 1/2, त्यामुळे हे होणार 0. साइन थीटा इक्वल टू y ची व्हॅल्यू 1/2 आहे, आर पण 1/2 आहे, म्हणजे हे येणार 1. शिवाय पॉइंट कुठं आहे म्हणून सांगितले आपण पहिल्यांदाच, पॉझिटिव्ह y ऍक्सिस वरती आहे. मग मला इथं व्हॅल्यूज कशा मिळाल्यात बघा. कॉस थिटा इक्वल टू 0, साइन थिटा इज इक्वल टू 1. जर मी टॅन थिटा याच्यावरून फाइंड आउट केलं तर कसं होणार, साइन डिव्हायडेड बाय कॉस, म्हणजे हे येणार इन्फिनिटी किंवा नॉट डिफाईन्ड. मग एवढ्यावरून तुम्हाला अँगल समजेल इथं काय येतोय तो. तर ह्या सगळ्या कंडिशन्स अँगल π/2 साठी आहेत. देअरफॉर थिटा इज इक्वल टू π/2. देअरफॉर required polar coordinates are r comma theta, that is equal to 1/2 comma π/2. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत, x, y. आता याच्यामध्ये x इक्वल टू 1, y इक्वल टू -√3. मग x कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे, y कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे. Therefore this point lies in fourth quadrant. बघा आता हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या. तर हा पॉइंट फोर्थ क्वाड्रंट मधला आहे, त्यामुळे अँगल फाइंड आउट करताना आपल्याला तिथं जावं लागेल. आता याचे जे फॉर्म्युले आहेत पोलर कोऑर्डिनेट साठी, x इक्वल टू आर कॉस थिटा, y इक्वल टू आर साइन थिटा, r इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. व्हॅल्यूज वापरा आता त्याच्यामध्ये. देअरफॉर r इक्वल टू
स्क्वेअर रूट ऑफ एक्सचा स्क्वेअर, तो येणार 1, मायनस रूट 3चा स्क्वेअर, तो येणार +3. रूट निघून जाईल, मायनसचं प्लस होईल, म्हणजे हे टोटल होणार √4, दॅट इज इक्वल टू 2. नाउ कॉस थिटा इक्वल टू एक्स अपॉन आर, साइन थिटा इक्वल टू वाय अपॉन आर. व्हॅल्यूज वापरूया त्याच्यामध्ये आपण आता. therefore cos theta इक्वल टू 1/√2. थांबा, इथं व्हॅल्यू परत चुकली आहे बघा. 4चं वर्गमूळ 2 येणार, त्यामुळे इथं येणार परत एकदा इथं 2. हे असं काहीतरी बारीक सारीक होत राहतंय सारखं. साइन थिटा इक्वल टू वाय ची व्हॅल्यू -√3 आहे आणि डिव्हायडेड बाय 2 पण आहे. मग याच्यावरून टॅन थिटा इक्वल टू किती येईल बघा बरं. टॅन थिटा म्हणजे साइन थिटा डिव्हायडेड बाय कॉस थिटा, म्हणजे ते येणार -√3 येणार टॅन थिटाची व्हॅल्यू. आता याच्यातलं कुठलंही एक घेऊन तुम्ही काय करू शकताय, थिटाची व्हॅल्यू सुद्धा फाइंड आउट करू शकताय. मी टॅनला वापरतो इथं. टॅन थिटा इक्वल टू -√3 आहे, म्हणजेच तुम्ही याला असं लिहू शकताय टॅन 60 टॅन π/3. आता इथं आपण वरती लिहून ठेवले बघा, अँगल हा कुठल्या क्वाड्रंट मधला आहे, फोर्थ क्वाड्रंट मधला आहे. मग फोर्थ क्वाड्रंट मध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर हे तुम्हाला इकडं टॅन थिटा आहे, इकडं पण टॅनच आलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला हे असं लिहावं लागेल टॅन 2π -π/3. therefore टॅन थिटा इज इक्वल टू, हे 3 इकडे मल्टिप्लाय करून घ्या, 3 2 6 - 1, म्हणजे हे येणार टॅन 5π/3. त्यामुळे इथं तुम्हाला थिटा इक्वल टू मिळेल 5π/3. आणि आर आपण फाइंड आउट केलेलं आहे, इथं आहे बघा, आर इक्वल टू 2. त्यामुळे या दोन व्हॅल्यूज महत्वाच्या आहेत. याच्यावरून तुम्ही पोलर कोऑर्डिनेट्स लिहू शकता. therefore required polar coordinates are r comma theta, that is equal to 2 5π/3. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. ठीक आहे, मग याच्यावरून व्हॅल्यूज मिळतील मला. x इक्वल टू p/2, y इक्वल टू 3√3/2. आपल्याकडे फॉर्म्युले काय काय आहेत ते आता मांडूया. x इक्वल टू r cos थिटा, y इक्वल टू r sin थिटा, त्याच्यानंतर r इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x² + y². मग ह्याच्यावरून बघा बरं, हे x आणि y तयार आहे तिथं, तर एक्सचा स्क्वेअर ते येणार 9/4, वायचा स्क्वेअर तेवढा बघा, 3चा स्क्वेअर 9, आणि परत √3चा स्क्वेअर येणार 3, 9 × 3 ते होणार 27 डिव्हायडेड बाय 2, त्याचा स्क्वेअर येणार 4. मग या व्हॅल्यूज इथं वापरल्या, आर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x² + y², त्याच्यामध्ये या व्हॅल्यूज वापरतोय आता.
एक्स स्क्वेअर आहे 9/4, वाय स्क्वेअर आहे 27/4. म्हणजेच हे किती होणार? छेद समान आहे, डायरेक्ट बेरीज होईल. 27 आणि 9 होणार 36/4, म्हणजे वर्गमुळात 9 येते, म्हणजेच 3 येणार हे. therefore r is equal to 3. आता कॉस थिटा आणि साइन थिटा हे तयार करूया. कॉस थिटा इक्वल टू x/r, साइन थिटा इक्वल टू y/r. त्यामुळे हे therefore cos थिटा इक्वल टू एक्स कोऑर्डिनेट आहे 3/2, पॉझिटिव्ह आहे. आर ची व्हॅल्यू आहे 3. साइन थिटा इक्वल टू वाय पण पॉझिटिव्ह आहे. (3√3 डिव्हायडेड बाय 2) हे आहे वाय, डिव्हायडेड बाय परत 3 हे आहे आर. याच्यामध्ये काय होईल? हे 3 ला 3 कॅन्सल होईल. इथं पण एक 3 कॅन्सल होईल. therefore cos थिटा इज इक्वल टू 1/2 येणार. साइन थिटा इज इक्वल टू √3/2 येणार. शिवाय एक्स आणि वाय दोन्ही पण पॉझिटिव्ह आहे. टॅन थिटा सुद्धा पॉझिटिव्हच येणार आहे. साइन डिव्हायडेड बाय कॉस म्हणजेच √3/2 डिव्हायडेड बाय 1/2, हे 2 ला 2 कॅन्सल होईल. टॅन थिटा इक्वल टू √3. मग जिथं आपण एक्स आणि वाय लिहिलेले आहेत मग असे दोन्ही पॉझिटिव्ह आहेत बघा. इथं तुम्ही आणखीन एक वाक्य इथलं आपलं राहिलंय बघा, फर्स्ट क्वाड्रंट. ते काय तुम्ही इथं पण लिहिलं तरी चालतंय, कारण इथं सगळेच पॉझिटिव्ह आलेले आहेत. थीटा लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. इथं पण लिहिलं तरी चालते, काय अडचण नाही तसं काय त्याच्यात. मग फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पाहिजे आणि हे सगळ्या व्हॅल्यूज पाहिजेत. थीटा मग तुम्ही इथं ठरवू शकताय. देअरफॉर थीटा इक्वल टू 60 डिग्री येणार, म्हणजेच π/3 येणार. आणि आर आपण किती फाइंड आउट केलेलं आहे बघा वरती, आर इक्वल टू 3 आणि थीटा इक्वल टू π/3. या दोन व्हॅल्यूज एकत्र करा म्हणजे तुम्हाला पोलर कोऑर्डिनेट्स मिळतील. देअरफॉर रिक्वायर्ड polar coordinates are r, theta, that is equal to 3, π/3. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन ट्रायंगल ABC, if angle A equal to 45 degree, angle B equal to 60 degree, then find the ratio of its sides. मग आता त्याच्या त्या त्रिकोणाच्या साइड्स ज्या आहेत त्या ट्रायंगलच्या, त्यांचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. मग आपण त्या साइड्स कशा कन्सिडर करतो? अँगल कन्सिडर केलेले आहेत ABC. साइड्स कन्सिडर करतो ABC. मग जर तुम्हाला हा रेशो फाइंड आउट करायचा असेल A:2B:C, दिस इज इक्वल टू, तुम्ही त्याला असं लिहू शकताय, साइन A ॲज टू साइन B ॲज टू साइन C. मात्र याच्यासाठी तुम्हाला तीनही अँगल्स व्यवस्थित माहित पाहिजेत. ए माहिती आहे, बी माहिती आहे, सी माहिती नाही आहे. शिवाय त्यांचे साइन रेशोज पण माहिती पाहिजे. बघूया आपण इथं काय काय केलंय त्यांनी, त्या पद्धतीने एक 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 टर्म फाइंड आउट करूया. इन ट्रायंगल ABC, A इक्वल टू 45 डिग्री, B इक्वल टू 60 डिग्री, C इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग A प्लस B प्लस C इज इक्वल टू 180 डिग्री, म्हणजेच हे काय होणार, 45 डिग्री प्लस 60 डिग्री
प्लस सी इक्वल टू 180 डिग्री. मग हे होणार टोटल 105 डिग्री प्लस सी इज इक्वल टू 180 डिग्री. त्याच्यावरून अँगल सी येणार 75 डिग्री. आता मला यांचे साइन रेशो सगळ्यांचे फाइंड आउट करायचे आहेत. मग साइन ए इक्वल टू साइन 45 डिग्री दॅट इज इक्वल टू 1/√2 येणार. साइन बी इक्वल टू साइन 60 डिग्री दॅट इज इक्वल टू √3 अपॉन सॉरी बी 60 डिग्री बरोबर साइन 60 इक्वल टू √3/2 हे येणार. साइन सी मात्र तुम्हाला असा सहजासहजी मिळणार नाही, कारण साइन सी आहे 75 डिग्री. साइन सी इक्वल टू साइन 75 डिग्री. मग याला तुम्हाला काय करावं लागेल, साइन 45 डिग्री प्लस 30 डिग्री हे एकत्र करावं लागेल. म्हणजे साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला वापरावा लागेल. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी हे असं येणार. साइन 45 1/√2 येणार. त्यानंतर कॉस 30 ते येणार √3/2 प्लस कॉस 45 ते आहे 1/√2 आणि साइन 30 ते आहे 1/2. इथं जर तुम्ही छेद बघितले तर छेद डिनॉमिनेटर सेमच आहे, त्यामुळे इथं असं येणार √3 प्लस 1 डिव्हायडेड बाय 2√2 हे असं येणार. आता मला रेशो फाइंड आउट करायचा आहे. ए एस टू बी एस टू सी दिस इज इक्वल टू साइन ए as टू साइन बी as टू साइन सी. मग यांच्या व्हॅल्यूज बघा बरं. साइन ए आहे 1/√2 ॲज टू साइन बी आहे √3/2 आणि साइन सी आहे √3 प्लस 1 डिव्हायडेड बाय 2√2 या पद्धतीनं दिलेलं आहे. आता ह्याला सिम्प्लिफाय करता येईल. ह्याला बघा इथं छेदामध्ये कोण कोण आहे, 2 आणि √2 दोघं पण आहेत. मग ह्या पूर्ण सगळ्या रेशोला 2 × √2 न मल्टिप्लाय करा. इथं जर 2 × √2 आणलं तर √2 कॅन्सल होईल, इथं येणार 2. इथं 2 × √2 घेतलं तर 2 ला 2 कॅन्सल होईल, √2 × √3 होणार, ते येणार √6. इथं 2 √2 पूर्णच कॅन्सल होईल, इथं टर्म येणार √3 प्लस 1. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. इन अ ट्रायंगल एबीसी प्रूव्ह दॅट, ही टर्म त्यांनी प्रूव्ह करायला सांगितलेली आहे. याच्यामध्ये ही जी आर एच एस आहे याच्यामध्ये आपण चेंजेस करू शकतो, त्यामुळे मी याचं आर एच एस लिहून घेतो. आर एच एस इक्वल टू बी मायनस सी डिव्हायडेड बाय ए इंटू कॉस A/2. आणि हे ए बी सी इथं जे दिसतंय त्याच्यासाठी मी साइन रूल वापरून घेतोय. त्याच्यामध्ये बाय साइन रूल A/sin A is equal to B/sin B is equal to C/sin C.
इज इक्वल टू के असं कन्सिडर करतो इथं. मग याच्यावरून ए इक्वल टू साइन ए न के ला मल्टिप्लाय करा, के साइन ए. बी इक्वल टू के साइन बी. सी इक्वल टू के साइन सी. अशा व्हॅल्यूज मिळतील. या व्हॅल्यूज इथं आर एच एस मध्ये वापरून घेऊया. बी च्या ठिकाणी आहे के साइन बी मायनस सी च्या ठिकाणी आहे के साइन सी डिव्हायडेड बाय के साइन ए इंटू कॉस ए अपॉन टू. आता याला सिम्प्लिफाय करूया. अंशातून के कॉमन घेतोय, छेदातलं के त्याला कॅन्सल करून टाकूया. बघा, फक्त के कॉमन घेतलाय अंशातून, हे कॅन्सल होईल. आता इथं अंशामध्ये साइन सी मायनस साइन डी असा फॉर्म्युला वापरायचा आहे. तो काय येणार, टू कॉस बी प्लस सी अपॉन टू इंटू साइन बी मायनस सी अपॉन टू असं येईल, डिव्हायडेड बाय साइन ए इंटू कॉस ए अपॉन टू हे असेल. आता याच्यामध्ये हा ट्रायंगल एबीसी मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. इकडं आर एच एस आहे, त्याला एक 2 मिनिटं तसंच लिहितोय. इन ट्रायंगल एबीसी ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय आहे. याला 2 न डिव्हाइड करतोय, फक्त असं लिहून घेतोय त्याला, हे असं. कारण इथं टर्म आहे बघा ती बी प्लस सी अपॉन टू. याच्यावरून बी प्लस सी अपॉन टू इक्वल टू काय येणार, पाय बाय टू मायनस ए अपॉन टू येणार. त्याचा इथं कॉस घेतलेला आहे. देअरफॉर कॉस बी प्लस सी अपॉन टू इज इक्वल टू कॉस पाय बाय टू मायनस ए अपॉन टू. म्हणजेच डिव्हायडेड बाय टू आहे, म्हणजे कॉसचं साइन होणार. बघा बरोबर आहे का. शिवाय पाय बाय टू मायनस थिटा फर्स्ट क्वाड्रंट, त्यामुळे सगळे रेशो पॉझिटिव्ह. त्यामुळे ही टर्म जिथं आहे तिथं मी साइन ए अपॉन टू याच्यामध्ये लिहिणार आहे. देअरफॉर आर एच एस इक्वल टू, हे टू तसंच ठेवा, कॉस बी प्लस सी अपॉन टू च्या ठिकाणी येणार साइन ए अपॉन टू, हे साइन बी मायनस सी अपॉन टू तसंच ठेवतो, डिव्हायडेड बाय. आता इथं अजून एक काम करतो, हे जे साइन ए आहे त्याच्यासाठी साइन टू थिटाचा फॉर्म्युला वापरतोय. म्हणजे येणार टू साइन थिटा, अँगल हाफ करावा लागेल, हे असे इंटू कॉस ए अपॉन टू. आणि इथं कॉस ए अपॉन टू आहे ते पुढे लिहितोय. मग आता याचं सिम्प्लिफिकेशन कसं होणार बघा. हे 2 ला 2 कॅन्सल होईल. इथं साइन ए अपॉन टू, साइन ए अपॉन टू हे पण कॅन्सल होईल. हे कॉस ए अपॉन टू, हे कॉस ए अपॉन टू कॅन्सल होईल. देअरफॉर आर एच एस इक्वल टू साइन पी मायनस सी अपॉन टू. आणि हेच तुमचं एल एच एस प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे. बघा बरोबर आहे का, साइन बी मायनस सी अपॉन टू. बघा इथे तेच आपलं फायनल एल एच एस आलेलं आहे. देअरफॉर आर एच एस इक्वल टू एल एच एस.
हे या ठिकाणी या पद्धतीनं व्हेरीफाय होईल. नेक्स्ट प्रॉब्लेम. विथ युज्युअल नोटेशन्स प्रूव्ह दॅट 2 इंटू दिस टर्म, बघा हे टर्म काय तयार केले त्याने, दिस इज इक्वल टू ए मायनस बी प्लस सी. विथ युज्युअल नोटेशन्स याचा अर्थ अँगल ए च्या समोरची साईड स्मॉल ए, अँगल बी च्या समोरची साईड स्मॉल बी आणि अँगल सी च्या समोरची साईड स्मॉल सी असं कन्सिडर करायचं आहे. मग मी याचं LHS लिहून घेतोय. हे लिहून घेतलेलं आहे. ह्या 2 न आत मल्टिप्लाय करून घेतोय आणि ते 2 या साइन स्क्वेअरला देऊन टाकतोय. ए इंटू 2 साइन स्क्वेअर सी अपॉन 2 प्लस सी इंटू 2 साइन स्क्वेअर ए अपॉन 2. मग आता याच्यामध्ये कॉस 2 थिटाचा साइन स्क्वेअर मधला फॉर्म्युला मी ऍडजस्ट करून घेतोय. कॉस 2 थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा येणार. त्याच्यावरून 2 साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू, हे इकडे घ्या, हे पलीकडे पाठवा, 1 मायनस कॉस 2 थिटा येणार. मग इथं थिटा असेल तर इथं डबल अँगल करून घ्यायचा आहे. मग इथं काय बघा बरं, इथं पण तसंच आहे, 2 आहे, साइन स्क्वेअर आहे, फक्त याचा डबल अँगल करून हे लिहावं लागेल. तसं इथं ए अपॉन 2 आहे, त्याचा डबल अँगल होणार ए, 1 मायनस कॉस ए असं लिहावं लागेल. हे चेंजेस मी करून घेतोय आता इथं त्या इक्वेशन मध्ये. ए इंटू ब्रॅकेट इथे येणार, हा फॉर्म्युला येणार, अँगल फक्त डबल करायचा, 1 मायनस कॉस सी प्लस सी इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस ए, हे असं येईल. ह्या ए न आत मल्टिप्लाय करा, ए मायनस ए कॉस सी प्लस सी मायनस सी कॉस ए. आता याच्यामध्ये ए आणि सी यांना एकत्र घेतोय, ए प्लस सी, आणि या 2 मायनस टर्म्स मधून मायनस कॉमन घेतोय, त्यामुळे टर्म्स प्लस होतील. ए कॉस सी प्लस सी कॉस ए. मग हा जो आहे हा प्रोजेक्शन रूल आहे, बी साठी येतो तो फॉर्म्युला. प्रोजेक्शन रूल बी इक्वल टू ए कॉस सी प्लस सी कॉस ए, हे असेल. हेच RHS आहे का बघून घ्या. हे बघा इथं टर्म आहे ती ए मायनस बी प्लस सी. मग इथं फायनल आन्सर बघा बरं आलंय का, तेवढंच तेच आहे. त्यांना जसं पाहिजे तसं लिहून टाकूया, ए मायनस बी प्लस सी, दिस इज इक्वल टू RHS, हे त्याचं फायनल आन्सर.